म्हणजे मी तुम्हा दोघांची जबाबदारी आहे, पण माझे खर्च हे मीच करते, हो ना? असं काय बोलतीस तू? मी काय कायमस्वरूपी नाही म्हणत आहे, नवीन बिलचं वाचन होईपर्यंत म्हणतोय. अरे पण नाही जमणार आहे ना मला, मी पण तुला तेच सांगते. हे बघ, प्रश्न महिन्याभराचा आहे ना. मी तुला काय म्हणतोय, पटवर्धन येत आहेत आठवड्याभरात, कळेल ना बिल मध्ये काय, नंतर सगळं सॉर्टेड. आठवडाभर म्हणतोय. पण नाही जमणार आहे ना मला, आणि मुळात ना मला तुमच्या या मीटिंग्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, मी निघाले ऑफिसला, तुम्ही बघा तुम्हाला काय करायचंय ते. अशी काय? खरं आहे रे बाबा, मुलगी म्हणजे आई वडिलांची आणि भावांची जबाबदारी असते. तू सांग नाही, आता मी काय करू? आई, मी कधीच तुला पैसे मागितले नाही आहेत, पण माझी अडचण प्लीज समजून घे ना. तुझ्या अकाउंटला पेन्शन जमा होते ना? अरे प्लीज, म्हणजे मी पहिल्यांदा असं मागतोय तुझ्याकडे, तू काही हातभार लावू शकतेस का? अरे कसली ती पेन्शन, ती पण वेळेवर येत नाही. नाही, माझ्याकडे पैसे असते ना तर मी खरंच तुला मदत केली असते रे बाळा. कसं आहे ना, आता कोकणामध्ये ना खूप सारे रिसॉर्ट्स येत आहेत, त्याच्यामुळे जमिनीला आता खूप चांगला भाव मिळतोय. आणि ही जमीन सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतली होती की. शिवाय गावी खूप मोठा बंगला आहे, मग मी म्हटलं आता इथे नवीन घर बांधून काय करणार. तुला काय वाटतं शुभदा? आता मी काय सांगणार? अरे त्यावेळी तू इनिशिएटिव्ह घेतलं नसतंस तर आजचा दिवस दिसला असता का आपल्याला? हा, शुभदा सांग, काय करू तुझ्यासाठी? तू जे म्हणशील ना ते मी करीन. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं वर्ल्ड टूरला का नाही जात? कशाला? नाही म्हणजे या वयात आईंना झेपणार आहे का वर्ल्ड टूर वगैरे? तब्येत पण ते. बरोबर बोलतेस तू दिव्या, मला कशाला हवी वर्ल्ड टूर? पण आता तुम्ही इतकं विचारताच आहात तर एक सुचवू का तुम्हाला? अरे बापरे, आता तू परवानगी कधीपासून घ्यायला लागलीस? बोल काय. आपण आपली ही जमीन विकून जे काही पैसे मिळतील ना, त्यातले थोडे पैसे आपण आपल्या अनुला देऊयात का? अहो, तिला त्या पैशांची गरज आहे, तिची परिस्थिती तितकीशी चांगली नाहीये, माहिती आहे आपल्याला. काही गरज नाही अनुला पैसे वगैरे द्यायची. दिव्या, या परिस्थितीला तीच कारणीभूत आहे. बाबांचा विरोध पत्करून तिनं लग्न केलं ना त्या भिकाऱ्याशी. अनुला जर का बाबांचं ऐकलं असतं, आपल्या तोला मोलाच्या मुलाशी लग्न केलं असतं ना, तर ती सुद्धा आज सुखात लोळत असती. पण नाही, तेव्हा मॅडमला प्रेमाची नशा होती ना, आणि प्रेम करून करून कोणावर केलं तर त्या दरिद्री माणसावर. शी, खरं सांगायचं तर मला न तिला नणन म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. आई, ए आई, तू नको वाईट वाटून घेऊस बरं. हे बघ, तुझी इच्छा आहे ना ताईला मदत करण्याची, मग माझ्या हिश्श्याचे पैसे मी ताईला दे, मग तर झालं. आणि एक लक्षात ठेव, ताईपेक्षा मला पैसा महत्वाचा नाहीये. खाऊन घे आता. मंदार, तूच माझ्या भावना समजू शकतोस रे. मी पण बघते तू त्या भिकारडीला कसे पैसे देतोस ते. सॉरी, पण एक गोष्ट मी जरा स्पष्ट बोलू का? काय ना, जेव्हा मी घर खर्च चालवतो, जेव्हा मी कधीच कुणाकडे मदत मागत नाहीत,
तेव्हा सगळे सगळे ओके असतात, सगळं काही अलबेल असतं. पण यावेळी पहिल्यांदा असं झालं की मी अडचणीत सापडलोय म्हणून मी मदतीसाठी हातभार मागतोय. पण ठीक आहे, म्हणजे अशा वेळी कोणीही मदतीला उभं राहत नाही. मनातली खंत आहे ती मी बोलून दाखवतोय, कारण हे घर खर्चाच्या बाबतीत होता. भाऊजी घर खर्च तर अनुप्रिया बघते ना. नाही म्हणजे तुमची कडकी सुरू आहे ना, मग हिला सांगा काटकसर करायला. तिला कधी कधी तर मला असं वाटतं ना, हिच्या हातात आहे ना घर खर्च, म्हणूनच ही अशी अवस्था झाली आहे माझी. काय ना, आमचा जन्म एका श्रीमंत घरात झाला. बड्या बापाची लेक आहोत ना आम्ही, आम्हाला पैसे उधळायची सवय होती आधी. आवी अरे उगाच काही बोलू नकोस. अनु एकटी घरातली सगळी कामं करते आणि जमतील तेव्हा पैसे वाचवते. हो, मग दर महिन्याला अवी पैसे तिला देतो, मग महिन्याच्या शेवटी चंटण का वाजते? नाही तर काय. नाही म्हणजे नाही पुरत ना भाऊजी तुम्हाला पैसे, मग मी आमच्या गरजेला आणते ना बाहेरून पैसे. सीमा, सांगा ना हिला पण आणायला तसे. नाही बरोबर नाही. बरोबर बोलतेस तू. काय गे, तुझ्या बापाने तुझ्या नावावर काय ठेवलंय की नाही, की सगळं भावाच्या नावावर केलंय? मला नाही माहित. अगं मग तोंड उघडून विचार तुझ्या बापाला. काय लिहून ठेवलं नसेल ना तर आत्ताच लिहून घे. उद्या तो खपला तर तुझी भाऊजे आणि भाऊ हात वर करतील. आई असं अभद्र का बोलताय तुम्ही? ज्या बापाला तू जिवंत आहेस की मेली आहेस याची पर्वा नाही, त्याच्याबद्दल तू मला बोलतेस? तुझा बाप पण पक्का आहे हा. अरे हिला काही द्यावं लागेल ना म्हणून हिचं नावच घेत नाही. नाही, नकोच आहे आई, मला नकोय. या गोखल्यांच्या पोरीशी लग्न केलंय ना मी, इथेच भरून पावलं. आयुष्याचं करायचं तेवढं नुकसान केलंय मी ऑलरेडी. मला काही नको हा, तुमचे पैसे वगैरे काही नकोय मला. अरे अवी, हो असं कसं काय बोलता तुम्ही भाऊजी? नाही म्हणजे मुलीचा अर्धा हिस्सा असतो ना त्याच्या माहेरी. अरे का नको म्हणता तुम्ही? नाही आणि ते देणार नसतील ना तर आपण मिळून त्यांना कोर्टात खेचूया. अरे काय चाललंय हे हा? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण अनुच्या माहेरच्या गोष्टीत का बोलायचं? काय संबंध आहे आपला? अरे आपल्या घरातले प्रश्न आहेत ते आपण सोडवूया ना. आपण ते काय करायचं ना ते तुम्ही दोघा भावाने ठरवा. हा, पण मी ठरवलंय कुठल्याही परिस्थितीत या वर्षी रेवतीचं लग्न करणार, आणि तेही थाटामाटात. पैशाचं काय करायचं ते तुम्ही दोघा भावाने ठरवा. आता काय मी किडनी विकू?